बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून पुन्हा संपाचा इशारा. प्रलंबित वेतनासाठी कामगार संघटना आक्रमक. खासगी कंपन्यांच्या बसेस नाही विरोध. मराठीनं येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार. मराठीनं आल्यास लायसन्स रद्द होणार. दोन ते 3 जणांना निवृत्त करीन, मगच राजकीय निवृत्तीचा विचार करीन. मंत्री पंकजा मुंडेंचा राजकीय विरोधकांना इशारा. मराठी मुलींबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवनाथ वाघमारेंचा माफीनामा. मराठा आंदोलकांचं वाघमारेंच्या घराबाहेर आंदोलन. स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून धक्कादायक माहिती. आयसिस पुरस्कृत शहजाद भट्टी अतिरेकी नेटवर्क उद्ध्वस्त. भाजपची नवी टीम जाहीर. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर महाराष्ट्रातून भारती पवारही केंद्रीय कार्यकारिणी. 26 दिवस चाललेलं झारखंडचं विद्यार्थी आंदोलन अखेर संपलं. झारखंडचे काँग्रेस आघाडी सरकार विद्यार्थ्यांपुढे झुकलं. शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर. पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकत्र. रायगडात राजकीय साटलोट यशस्वी. अनिकेत तटकरेंच्या आमदारकीच्या बदल्यात भरत गोगावले पालकमंत्री. पैशांच्या पावसासाठी अल्पवयीन मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न फसला. उदगीर पोलिसांनी अघोरी पूजेचा डाव उधळला. 13 जणांची टोळी अटकेत. छत्रपती संभाजी महाराजांचा मॉडर्न आर्ट पुतळा हटवला. शिवप्रेमींच्या नाराजीनंतर पेण नगरपालिकेचा निर्णय. मुंबईतील 4 रेल्वे स्थानकांवरील पाण्यात आढळला घातक इकोलाय. सीएसएमटी, भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा स्टेशनचा समावेश. चिपळूण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण. रेल्वे आणि प्रशासनातील मालकीच्या वादात रस्त्याची दुरवस्था. एसटी बस खाली चिरडून स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील घटना. पोरींवरून पोरांमध्ये भांडणं. एकाच मुलीसाठी आजी माझी प्रियकर भिडले.